सुंदर ते धान उभे विटेवले सुंदर ते धान उभे विटेवले रमतावरी ठेवनिया रसहार गळा कास पिता रसहार गळा कास पिता आवडे निराळकर हे चिदान आवडे निराळकर हे चिदान
यादसाठी केला होता अट्टाहास यादसाठी केला यादसाठी केला होता अट्टाहास यादसाठी केला शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा यादसाठी केला यादसाठी केला
माझ्यासाठी केला
धावा तृष्णेची या कुंडली या धावा तृष्णेची याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची कौतुक वाटे झाली या वेचाची,
नाम मंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या विठ्ठल सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईश अलंदी वल्लभम नमो सद्गुरु तुकया दान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती योनतः परशिवाची माम्रसुप्ता संजीवयत्तिखिल शक्तिधर स्वधामना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वकादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मस्तक हे पाया शेवटाचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या सेवेकरता घेण्यात आलेला भाग सेवा नाही बरं का सेवा नाही मोबदला घेतल्यावर सेवा ठरत नसते काय ठरत नसते पण आता म्हणायचे दुसरी शब्दच नाही तर माझी तरी सेवा नाही तरी पण त्या प्रित्यर्थ घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध संतश्रेष्ठ ईशमान्य जगमान्य विद्वन्मान्य महाराष्ट्र भूषण असे असणारे यांचा 4 चरणाचा आणि परमार्थ करून अनुभव आलेला अभंग. गुरुजी म्हणायचे बरेच परमार्थ करतात पण अनुभवच येत नाही वांद राहतात. गुरुजी म्हणजे भीमाशंकर गुरुजी नाही, गुरुजी म्हणजे रंगनाथ महाराज परमानेकर. तसं तुकोबाराला जो अनुभव आला तो या अभंगात अशा प्रकारचं त्यांनी सांगितला. प्रसंग सगळ्याला माहित आहे. वास्तव्यात येण्यासारखी परिस्थिती नव्हती आणि इच्छा सुद्धा नव्हती, पण त्यांचं आमचं पारमार्थिक प्रेम माणिकराव पडगम त्यांच्या गोड जेवणानिमित्त कार्यक्रम. सुरुवातीला त्यांना महाराज घेऊन आले.
भेट झाली. पहिला त्यांनी प्रश्न केला, गुरुजी मला देवाला देव कशाला भेट? असा प्रश्न करायला सुद्धा महान भाग्य लागते महाराज. तर गुरुजी म्हणायचे कीर्तन करतात, भजन करतात, पण देव भेटावा असं वाटतच नाही. आणि मलाही अजून वाटत नाही. त्यांना वाटलं काय काय प्रश्न केला त्यांनी. मी म्हणलं काय हरकत नाही, तुम्ही 3.5 कोटी जप करा, निश्चित तुम्हाला देवाचं दर्शन होईल. आता मला वाटलं त्यांनी विचारलं, मी सांगितलं करतील असं वाटलं नाही ना. सुरुवात केली. अर्धा जप झाल्यानंतर म्हणले गुरुजी काय? भेटीला आले परभणीला, त्याला पाया चढवत नव्हत्या. म्हणलं खाली व्यवस्था नाही गुरुजी. म्हणले तसं काहीच नाही. अर्धा जप झाल्यानंतर तर ते म्हणले गुरुजी अर्धा जप झाला, मी पूर्ण करणार ना. आनंदाची गोष्ट. 3.5 कोटी जप झाला. त्यांना मंत्र दिला त्याचा. जप मात्र केला बरं का. आता माझ्यापेक्षा घरच्याला यांचा अनुभव आहे, पण त्यांनी सांगितलं मी तुम्हाला सांगायला. 3.5 कोटी जप झाल्यानंतर आले. म्हणजे गुरुजी जप झाला पण देव तर भेटला नाही की. मी म्हणलं देव न भेटू द्या, पण तुम्हाला आता घरच्याला बोला वाटायलंय की पाहुण्याला बोला वाटायलंय? ते म्हणले मला कोणालाच बोला वाटू ना, फक्त देवाचं नाव घ्या वाटायला. एवढा तर फरक पडला की नाही? टाळ्या वाजूच नका, आपल्याला त्या अवस्थेला जायचंय. आपल्यासारखे ते हे टाळ्या वाजवण्याकरता नाही, कारण आपल्या पुढे तसा प्रसंग आहे महाराज. कारण आपला अट्टहास चालू आहे नाही असं नाही. किती सुंदर मजंग वाजवायले, पण देव भेटण्याकरता वाजा नक्की तुम्हाला देव भेटेल. त्याच्यात कल्याण आहे. आमच्यासारख्यानं चांगलं म्हणण्यात काय कल्याण आहे? आणि देवाकरता वाजवला लाखा कोलाट्याचा ढोलच वाजवायचा, पण देवाकरता. अर्थात म्हणलं एवढा तर फरक पडला की नाही? ते म्हणले हो गुरुजी, एवढा फरक मात्र पडला. पण सांगू का तुम्हाला, मला वाटलं तुम्ही करणार नाही, पण 7 कोटी जप केल्यावर निश्चित देव भेटते. काय हरकत नाही. मला वाटतं एकदम सांगितल्यावर तुम्ही करणार नाही, पण 3.5 कोटी तुम्हाला सांगितलं, काय हरकत नाही. अजून मी 3.5 कोटी करतो. केला. अजून पुन्हा 3.5 कोटी केला आणि आले भेटीला. ते म्हणले गुरुजी काय? अगोदर जप पूर्ण झाला का? ते म्हणले हो. जप जर पूर्ण झाला तर तुम्हाला खरं सांगा आता काय दिसायला. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. अगोदर तर सांगितला मला दुसरं कोणाला बोलावतं वाटणं, जपाशिवाय दुसरं काही आवडणं, पण आता डोळे झाकले तरी तेच, स्वप्नात तरी तेच, आणि जागृत तरी तेच. ही साधना आहे महाराज, लक्षात ठेवा. आणि अशा साधनेमुळे यावं लागलं पंढरपूरहून, नाही तर सप्ताह आहे चालू. तळभराच्या गाठ्याचं पारिंद बैठकीत सांगितलं, आणि उद्या काल्याचं कीर्तन माझंच आहे, आणि पंगत सुद्धा माझीच आहे. माझी म्हणजे माऊलीची, आपण नाही सेवा. तर ज्यावेळेस पाठात मी सांगितलं बाबा असा असा प्रसंग आहे, त्यांना आश्चर्य वाटलं पाठातल्या लोकांना. परमार्थ करणारे पुष्कळ आहे, पण साधना करणारे फार कमी आहेत. साधना करणारे पुष्कळ आहे, पण देवाला पटल अशी साधना करणारे फार थोडे आहेत. संसारात राहून साधना केली, सगळ्या पसाऱ्यात राहून साधना केली, आणि वय झाल्यानंतर साधना केली. कारण नाम हे असं साधन आहे, केव्हाही घेता येते, कुठेही घेता येते, कसंही घेता येते, सतत घेता येते, आणि त्याचं फल मात्र निश्चित मिळते. गुरुदेव म्हणायचे अगोदर नाम आहे, मध्ये सुद्धा नाम आहे, आणि ज्ञान झाल्यावर सुद्धा नाम आहे. पाप जाण्याकरता नाम आहे,
पुण्य होण्याकरता नाम आहे आणि पुण्य झाल्यानंतर भगवंत भेटण्याकरता नाम आहे आणि संताची कृपा होण्याकरता सुद्धा काय आहे नाम. असं त्यांनी अट्टहास केला. एकदा म्हणले गुरुजी तुम्हाला कीर्तनाला न्यायचंय, पण प्रतिबंधामुळे त्याची इच्छा पूर्ण झाली ना आमचं सुद्धा येणं झालं. योग नव्हता त्याला सुद्धा काय वाटतंय योग यावा. बऱ्याच वेळा म्हणलं इकडे कार्यक्रम असल्यावर येईल, पण पाठ संपून कोणा वालूरला कार्यक्रम आला तरी दुसरीकडे काल्याचं कीर्तन करून आलो, वेळ झाला. वाडीला आलो तरी असेच कार्यक्रम आला की तिकडून कार्यक्रम करून वेळ झाला, त्याच्यानं काही येता आलं नाही. असे ते माणिकरावजी पडघम ज्यांनी नामरूपी साधना केली, नुसती साधना केली नाही, फल पदरात पडलं. फल पदरात कशाहून पडलं? प्रपंच कोणतीच इच्छा राहिली नाही एक, आणि दुसरी गोष्ट शेवटपर्यंत साधना बंद पडू दिली नाही. विशेष असा साधनेचा त्यांनी काय केला अट्टहास. पण कशा करता केला? आपला सुद्धा अट्टहास नाही का? किती रियाज केला सगळी बरोबर आहे. सगळं शर्ट भिजले तसं काय स्नान केले. अट्टहास. पण आता अट्टहास कशा करता करायचा? अट्टहास म्हणजे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणं. तर श्री त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. इतका प्रयत्न केला की बोटन बोट चालू होती. काय अभ्यास असेल महाराज, काय साधना असेल, सामान्य गोष्ट नाही. आणि तुम्ही कोणी जरी केली तर निश्चित तुमची सुद्धा इच्छा पूर्ण होईल. ऐकणं वेगळं. माझं त्यांचं कसं झालं सांगू का? असं भागवत चालू होतं. भागवतकारानं सांगितलं बाबा नामात फार शक्ती आहे, इतकी नामात शक्ती आहे. अरे भवसागरातून तारून येईल ते या सागरातून येणार नाही का? गंगेतून येणार नाही का? पूर्णेतून येणार नाही का? आणि असं सांगत असताना श्रद्धेनं ऐकलं काही माऊल्यानं. आणि पाऊस पडला, महापूर आला. त्यांच्या भागवताचा नियम. महिला मंडळ आलं, नाववाडी म्हणला मी काही नाव सोडत नाही बाबा, तुम्ही जा की कसे करा, काय हरकत नाही. पण ती माऊली म्हणली महाराज 4 दिवसापासून नाम जर भवसागरातून तारतात या गंगेतून तारणार नाही का? विश्वास. तसा त्यांचा विश्वास. मी जरी सांगणारा साधारण असलो पण त्यांचा मात्र विश्वास. माऊली आली 3 दिवस रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत तिनं गंगेहून चालत आली. घोट्याच्या वर पाणी लागलं नाही. आली ती म्हणली महाराज आपल्या इथं दूध घ्यायला चला. गाईचं गावरानी गाईचं दूध घरचंच निरसं दूध. चला. महाराजाला काय माहिती आहे आता यांचं घर कुठं, पलीकडे की इकडं अलीकडे. ती बाई निघाली, माग महाराज निघाले. गंगेच्या तिथं आली. ती म्हणली बाई एवढी गंगा भरून चालली. म्हणली जाऊ दे की. नाव नाही का? ती म्हणली महाराज नाव काय करायचे? तुम्ही 4 दिवस सांगितलं, मी विश्वास ठेवला. नव्हे आणि मी चालत आले. नुसते महाराज त्यांच्याकडे पाहत होते. बाई अरे मी सांगितलं पण आता मी भागवतकार नाही म्हणता येते का? त्याला वाटलं त्या बाईनं जर विश्वास ठेवलं आणि मी तर सांगणार आहे, आणि भागवत 12 महिन्याला चालू आहे 3 असू द्या बर का. तर हे रामकृष्णारी रामकृष्णारी म्हणत ती चालली. आणि महाराजांना रामकृष्णारी म्हणलं की पहिल्या वेळेसच कमरे इतक्या पाण्यात गेली. हा काय नाही विश्वास, काय नाही विश्वास. काय झालं? शेवटी महाराज इतके तितके वाहवले. बाई 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 माऊली आल्या आणि नसता स्पर्श केला महाराजाला. महाराज वर आले आणि माऊलीच्या हाताला धरून तिकडे गेले. स्वतंत्र जाता आलं नाही. इथं माऊली म्हणजे भक्ती घ्यायची आणि ती भक्ती म्हणजे नाम घ्यायचे. आणि त्या नामरूपी साधना केली म्हणजे तुम्हाला या भवसागरातून
नावेसारखं नाव तरी काय तारते महाराज बरं का. वार आला तर धोका आहे, पण किती जरी पसारा जवळ असला ना अशी नामरूपी जर साधना अशा प्रकारची असली तर काय जात नाही, वृत्ती इकडं तिकडं जात नाही. असा त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. आणि 2-3 वेळेस भेटी आले त्यावेळेस हे सांगितलं, मला पुढी कोणाचं बोलणंही माझ्या कानावर येत नाही, ऐकूच येत नाही. काय येत नाही? अशी त्यांनी साधना केली. पण कशा करता केली? शेवटाचा दिवस शेवटचा दिवस गोड व्हावा. आता शेवटचा दिवस म्हणजे काय? 8 तास म्हणजे प्रयत्न समजला तुम्हाला? पराकोटीचा प्रयत्न. आणि आपण करतो प्रपंचात, फक्त परमार्थात प्रयत्न करत नाही. आता पुन्हा लक्षात ठेवा, प्रपंचातला कितीही 8 तास केला म्हणजे फल पदरात पडलं असं काहीच नाही, जर त्याला प्रारब्ध अनुकूल असेल तर. नाही तर नेहमीचा दृष्टांत, नवरा बायकोचे भांडणं लागले का? कारण काय? ते काय म्हण, मी तुमच्या पदरात पडले, वर्षातून 1 दिवस सुद्धा पोटभर खायला मिळत नाही. त्याला राग आला. राग आल्यानंतर बाहेर आला, म्हणला आता पैसेच घेऊन येतो. जाऊन असं पारावर बसला. बसल्यानंतर विचारलं, कोणीकडे आलं तुम्ही? म्हणले, बाबा काही काम होतं पैशाचं, 1500 रुपयाचं. ते म्हणले, आपण देऊ तुम्हाला. पारावर बसले लोक. पण तुम्हाला 100 खेटर तरी खावं लागतील, 100 मिरच्या तरी खावं लागतील, नाही तर 100 कांदे तरी खावं लागतील. नाही जमलं. कांदे खाऊन सुद्धा जमलं, तोंड सोडलं, 25 कांद्यातच नको म्हणला. मिरच्याचा तर प्रश्नच नाही. आणि खेटरे त्यानं 25च खाल्ले ना, नक्काच म्हणला. आता दुसरीकडे नवरा बायकोचं भांडण लागलं. इतकं भांडण लागलं की ती म्हणली, आता मी राहणार नाही इथं. ती म्हणतात, कशामुळे लागलं? इतका पैसा की बसायला जागा नाही इतका. काय करायचं म्हणजे? ते म्हणलं, आता मी असं करतो की आपल्या घरात सगळं धुवून न्यायला पाहिजे, असं करतो म्हणला. गेला आणि राजाला खेटरत फेकून मारलं. आता राजा सगळं नेईल की नाही?
पण ज्यावेळेस यानं खेटून मारलं ते राजाच्या टोपाला लागलं, सभा अशी भरली होती आणि टोप खाली पडला आणि त्याच्याहून सळई निघाली. ते म्हणजे बाबा त्याला वाटतं येऊन सांगावून टोप काढावं तर ढसला असता, म्हणून त्यानं हे केलं. माझा जीव वाचला, गाड्याच्या गाड्या भरून त्याच्यात. का प्रयत्न नाही का? जाण्याकरता प्रयत्न नाही का? आणि मिळण्याकरता प्रयत्न नाही का? प्रारब्धाची जोडे प्रपंचामध्ये प्रारब्ध अनुकूल असं तसं पण होईल, प्रयत्न नाही तर होत नाही. याचा अर्थ प्रयत्न करू नये असं मात्र नाही, पण परमार्थ मात्र निश्चित होते. आणि हे दृश्य तुमच्या समोर आहे. हे साधन करून दाखवलं. हे साधन करून श्री श्री मोतीराम महाराजांनी करून दाखवलं. आणि हेच साधन करून मोतीराम महाराजाला पाहिलं नसेल कोणी काही जणांना, तर श्री संत मार्तंड महाराजांनी करून दाखवलं. सतत नाम सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दुर्वृता. अट्टहास, आपला प्रपंचाचा अट्टहास आणि त्यांचा नामाचा अट्टहास. नामाचा अट्टहास देव समोर येतो आणि प्रपंचाचा अट्टहास कितीही तुम्ही करा, अंतकाळाच्या वेळेला तुमच्यासमोर पसारा येतो. आणि असा पसारा आल्यानंतर तुमचं दुःख वाढलं की कमी झालं? जन्म घेणे लागे वास संगे हरे रूप तेजे झाले अंगे हरे रूप तेजे झाले अंगे हरे रूप जन्म घेणे लागे वास संगे तेजे झाले अंगे हरे रूप पसाऱ्यात इच्छा राहिली अंतकाळाच्या वेळेस. अशी 4 पोरं, माणूस चांगला, 15-15 एकर शेती. अंतकाळ जवळ आला आणि ते म्हणला गड्या मला कोणाही एका ढेल्यात घाला, माझा अंत्यविधी कुठं करा. अट्टहासानं चिंतन काय तर लक्षात ठेवा, प्रपंचातला अट्टहास. एक पोरग जवळ आहे आणि पोराला माहित होतं आपलं म्हातारं कसं आहे. एक येईन जवळ. गावातले 4-5 माणसं, जरा 4 माणसातलाच होता आले. ते म्हणले बाबा इकडं ते या. ते म्हणले आम्हाला नका. ते म्हणले ऐकून तर घ्या की. म्हणले ऐकून घ्यायला काय ते ना आम्हाला म्हणले, पण तरी ढेल्यात घाला. पण आमचं म्हातारं आम्हाला माहिती आहे, उद्या शेतानं फिरू लागल्यावर ते वाहू कसं. हे विनोद म्हणून नाही मारा, नाव सांगत नाही तुमचे पाहुणे निघतील. असाच पडून शेतात गेला मेला, त्याची वासना शेतात राहिली. टाळ उपटू देत नाही, ते दिसत नाही. कापूस येचायला आला की हळूच म्हणतंय तुम्ही कापूस न्यायला का, तुमच्या घरी येतो मी. राखायचं काम नाही. बैल सोडतय, बांधतय, पाचतय, सगळं करतय, दिसत नाही. एखाद्यानं असा टाळ घेतला आणि वाटायला लागला, म्हणला तुझ्या घरीच यायलो, आणूनच टाकला. एक असा धट होता, म्हणला काय होते ते पाहू. ते घरी जाऊन त्याच्या मानाखाली हात घालून उठवू लागला. जेवढे टाळाचे पैसे होतील तेवढे नेऊन टाक शेतात. हे बरं आहे का? हे विनोद म्हणून सांगत नाही महाराज. एवढा मोठा जडभरत राजा, त्याला सुद्धा वासनेनं धोका देतो. तुमची आमची काय कथा. जडभरत राजा हरणी गरबा गेला. चिंतन काय चाललंय, पण अट्टहास कशाचा करावा हे लक्षात ठेवा. मला माहिती आहे तुमच्यात काही फरक पडणार नाही, पण सांगणं तर कर्तव्य. कदाचित ऐक नाही म्हणतील महाराजाचा अट्टहास कशा करता नाही, पण हे
ते बोलणं सुद्धा अवघड झालं. हा महाराजाचा आठा सांगू, पण महाराजाची वृत्ती त्या महाराजाची तयार झाली बरं का. अर्थात महाराजाच्या घरी लोक चोर तारीख घ्यायला गेली, सांगतो ते तुम्हाला बरं का. चोर तारीख घेण्याकरता गेली, चोर म्हणून गेली की आमच्या गावाला कार्यक्रम म्हणून गेले महाराज म्हणले तारीख पाहिजे. महाराज काही हरकत नाही, गाडी करून चाले बसले. एखाद्यानं पिस्तूल काढला, डायरी तारीख पाहतो वेळेस एखाद्यानं जंबॅग काढला. ती महाराज म्हणजे याची काही आवश्यकताच नाही. जरी पैसा असला तर काय महाराजाची वृत्ती आपण सांगू शकत नाही, याची आवश्यकता नाही. फक्त मी माझ्या हातानं देऊ की तुम्ही घेता एवढंच बोला. काय तयारी आहे. ते नुसते महाराजाकडे पाहिले. मग त्यांनी उठले, सगळ्या नोटा काढल्या, त्यांच्या जवळ दिल्या, त्यांच्या बॅगा भरल्या बरं का. आता वर सगळी माणसं होती ना घरचे, ते काही खाली त्याला येऊ दिलं नाही आणि पुन्हा राम राम केला. ते महाराज तुम्हाला कसं काही वाटलं नाही. हे म्हणजे उद्या तुम्हीच भाऊ मला देणार आहे. हे चिंतन काय झालं लक्षात ठेवा. अशी वृत्ती तरी तयार झाली पाहिजे. आपल्याला तर 10 रुपये हरवले तर दिवसभर झोपत येत नाही. चिंतन काय चाललंय महाराज, एक वृत्ती तरी तयार झाली. आणि घडलेली घटना सांगितली मला. फक्त महाराजांचा नाम निर्देश करत नाही मी, अगदी त्यांचा आमचा प्रेमाचा संबंध. हे चिंतन काय चालले लक्षात ठेवा. अट्टहास परमार्थातला करा, फल सुखाचं पदरात पडल. अट्टहास प्रपंचातला जर करा तर तुमच्या दुःख पदरात पडल. अनेक उदाहरणं सांगता येईल नाही असं नाही. अट्टहास परमार्थातला केला तर शेवटचा दिवस गोड होईल. आता शेवटचा दिवस गोड याचा अर्थ काय. गोड पोरं करतील याला काय उपयोग, असं त्याचा अर्थ नाही बरं का. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे मरणाचं पुन्हा जन्माला येण्याचं काम पडू नये, याला म्हणा शेवटचा दिवस गोड. नाही तर मरणाचं दुःख भोगून आला, जिगरभावाचं दुःख भोगून आला तर मरणाचं दुःख तुमच्या समोर आहे. गुरुजी नाही तर मरणाचं दुःख सुटण्याकरता तुम्ही काय करायला. असं सांगणं वेगळं आणि करणं वेगळं. काय भाग्य असेल त्यांचं मी सांगू शकत नाही महाराज. देव भेटावाशी इच्छा करणं सामान्य गोष्ट का अगोदर सांगितलं महाराज. हे 3-3 ला का सांगायचंय, कदाचित आपल्याला झटका बसला तर बसला याच्याकरता सांगायचंय. आणि असा झटका बसायला सुद्धा मागचं पुण्य लागतंय. काय लागतंय, ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस मला आश्चर्य वाटलं. एवढं फिरतो पण असं म्हणणारं कोणी भेटला नाही. आणि पुन्हा साधना केल्यानंतर आश्चर्य वाटलं. नुसतं ऐकलं नाही तर साधना केली, कीर्तनात बसून आपल्याला भजन करा वाटत नाही. इथं तसं कोणीच नाही, सगळे भजन करायला. हे चिंतन काय चाललंय महाराज. शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे गुरुजी म्हणायचे जन्माच्या मरणाच्या दुःखाची निवृत्ती होणं. शेवटचा दिवस गोड व्हावा महाराज. मेल्यावर शेवटचा दिवस गोड की अगोदर, प्रश्न. हा या नामाचं फल नगदी हे माझं उदाहरण आहे. यज्ञ यागाधिकाचं फल उदाहरण आहे. आणि संत म्हणतात उधारीचं इथं काम नाही. आणि उधारीचा मोक्ष जर तुम्ही म्हणत असाल तर तुमच्यासारखे वेडे तुम्ही. मोक्ष मेल्या पाठी आमाची होईल, 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 मोक्ष मेल्या पाठी आमाची होईल. ऐशे दे म्हणतील ते आती मूर्ख, ऐशे दे म्हणतील ते आती मूर्ख, ऐशे म्हणतील ते अति मूर्ख. मोक्ष मेल्या पाठी आमाची होईल, मोक्ष मेल्या पाठी आमाची होईल. मला तेरा आती मूर्ख, ऐसे मला तेरा
आणि पाहे मुक्तीचा सोहळा. हे कशाकरता चिंतन चाललंय? जर त्यांना एवढी साधना करून भगवंताशी दुसरं काही दिसलं जर नाही तर ते भगवंत रूप झाले की नाही हो? आणि हे त्यांचा अनुभव आहे. आणि इथं तर आपला अनुभव सांगतात. काय झालं एवढा 8 तास करून? आता निश्चिंतीने काय झालं? आता निश्चिंतीने पावलो विसावा. विसावा शब्दाचा अर्थ मन शांत झालं. इकडं तिकडं जे पळत होतं की नाही हे मन कसं झालं? आणि आपलं नुसतं धावत राहतंय. कशा करता धावायलो हेही कळलं, किती धावायलो हेही कळलं, आणि जे धावले तेवढे त्याच्या पदरात काय पडलं हेही कळलं. हे कशा करता चिंतन चाललंय? तुम्हाला केशवबुवा कानडकर माहिती कोणी पाहिले असतील. त्यांची सुद्धा साधना होती. काय होती त्यांची साधना? फक्त पंक्ती बी जोडतो, सप्ताह करा, अन्नदान. दिसायला साधेच होते पण अधिकारी पुरुष होते. प्रपंचाची कोणतीच इच्छा होती, फक्त परमार्थ. भजनानं भजन करावं त्यांची व्यवस्था आपल्या मागे लागली. त्याच्यातला एक दृष्टांत. कानडला सप्ताह होता आणि मला वाटतंय परतुडकून रेल्वेनं काहीतरी पंक्तीचं सामान येणार होतं. पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर रेल्वे काही आलीच नाही. पंगत त्यांची भरोश्याचे माणसं आणि त्यांची ती शिरापुरीची पंगत. आणि शिरा चांगल्या तुपाचा करायचा, तेलाचा नाही. माणसं परमार्थात लईच काटकसर करतात. लग्नात नाही बरं का. नाही नाही नाही, तिथं जमणारच नाही. इथं तसं कोणीच नाही. काय केलं? मग त्याला म्हणले असं करा, ते देतात तू 2 घागरी भरून आणा पाण्याच्या विहिरीच्या. पाठवली 2 माणसं. ते म्हणले महाराजावर तेल तरी टाका की तुम्ही आणा तर खरं की. आणि तेवढेच पाणी आहे. टाकते वेळेस गावरानी तूप. कोणतं तूप आहे ते? गावरानी तूप. काय शक्ती आहे महाराज? त्याला शास्त्रभाषेत सिद्धी म्हणतात. आणि अशी सिद्धी नामानं प्राप्त होते, अशी सिद्धी साधनेनं प्राप्त होते. पण अशी सिद्धी प्राप्त झाली तरी असे माणसं त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. सिद्धी लावी आणि कोणतं या पुसे हे प्राप्त झाले बरं का. आपल्यासारख्यानं म्हणूही नाही. नाही तर मग साधी सिद्धी प्राप्त झाली तिला पचवण्याची शक्ती पाहिजे. औंध्याचं जो होतं ना ते काहीतरी बोरज काहीतरी, हा
काय होतं ते आपल्याला माहित नाही, त्यांना प्राप्त झाली. पोलीस फोर्स मागावं लागलं पण टिकलं नाही ते. हे लक्षात ठेवा. आणि महात्म्याजवळ अशा सिद्ध्या येत असतात, लोळण घेत असतात, पण त्यांच्याकडे पाहत नसतात. आणि नाम घेणाऱ्याच्या मागे सिद्धी ताबडतोब लागत असते. लक्षात ठेवा. वाचा सिद्धी पावाला अज्ञापक व्हाल. चिंतन काय चालले? नामरूपी साधनं बरं का. टाकलं बरं का तूप गावरान तूप. लोकांची पाहायची दृष्टी बदलली बरं का. आता मग दुसरी दिवशी ते आले ते म्हणले माझं रेल्वे आली नाही, पाऊस पडला वगैरे वगैरे. ते म्हणले काही हरकत नाही, तूप आणले हो. त्याच माणसाला म्हणले नेऊन टाका विहिरीत. आता कुठं टाका वाटायला? टाका वाटणं ना. पण त्यांनाच म्हणले बाबा तुम्ही घागरी तुमची आणा आणि घागरी भरा आणि विहिरीत नेऊन टाका. ते म्हणले काय हरकत नाही. त्याने घागरी आणल्या, अशा प्रकारचं तूप घागरीत भरलं. जाते वेळेस विचार केला आता आपल्याला तर तिथं टाकायचं, पण महाराजाला काय करणार. त्याने घागरी तशाच ठेवल्या घरी दोघांना नेऊन. आता पहिलं शिळं पाणी वापरत नव्हतं, येईन सांगाव की मंडळीला हे तुपाची घागरी. त्याला वाटले शिळं पाणी, त्यानं टाकून दिलं तर नाली वाट निघालो बाहेर. वामनराव तुमच्याकडून गावरानी तूप कस काय आलो मोरी वाट. चिंतन बरं का लक्षात ठेवा. तरी पण केशवबुवा काहीच म्हणली नाही. पण बाबा तसं करू नका आता पुन्हा. पण त्याचा स्वतः करता उपयोग केला का हे लक्षात ठेवायच्यातलं महत्वाचं. फक्त भगवंताच्या सेवे करता. मग भजनाच्या रूपानं सेवा असेल आणि कधी त्यांची धाव फक्त भगवंताच्या सेवे करता, प्रपंच करता. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अशा प्रकारचं माहीत असेल. अर्थात चिंतन काय चालले लक्षात ठेवा. इथं श्री संतपरे म्हणतात नामचिंतनाचा अट्टहास केल्यामुळं माझं मन शांत झालं. आता निश्चिंतीने पावलो विसावा. याचा अर्थ मन पळायचं थांबलं. तैशी तृष्णा वाढनलिया. माणसाची आशा इतकी वाढते, आता सांगायला आपल्याला वेळ नाही. अभंगावर यायचं, अभंगावरच धरूनच चालले, पण तसं सांगायचं नाही बरं का. आता निश्चिंतेने पावलो विसावा. महाराज विसावा पावला, विसावा पावला म्हणजे झालं काय हो? म्हणजे आपली कोणतीच आशा राहिली नाही. कोणतीच आशा गेली. आशा पाश इकडं खुंटली या धावा तृष्णेची या. नाही तर अशी तृष्णा वाढत राहते. एक जण श्रीमंतग्रस्त येऊ लागलं बरं का सडकन. गाडी बिघडली, मग पायी चाला, पाय मोकळे होते येऊ लागला. तितक्यात त्याचा मित्र भेटला बालपणचा मित्र भेटल्यानंतर झालं काय झालं की त्याने ते पाहिलं. अरे काय करायला म्हणला श्याम. काय नाही म्हणला, तुम्ही पुढे गेले आणि आमच्या नशिबाला गिट्टी फोडायचं आलं. अरे काय पोरं काय करतात हे काय म्हणला, गिट्टी फोडायले पोरग झाले म्हणला BSc, पण आपला लग्गा नाही ना. बरं म्हणले मी त्याला लावतो, त्याला उद्या भेट म्हणा. उद्या भेटला आणि त्यानं त्याच्या लग्ग्यानं रजिस्टर ऑफिसमध्ये त्याला नोकरीला लावलं. काय फोडत होतं? गिट्टी. पण ते पाटील म्हणले गिट्टीचा दगड घेऊन येतो आणि ते तुझ्या ऑफिसमध्ये ठेव, म्हणजे फाईल उडू नये म्हणून. काचाचा गोळा ठेवण्यापेक्षा काय कर, गिट्टीचा दगड. तुम्ही पाटील कशा करता, या दगडाक पाहून तुला बाकीचं काही करा वाटणार नाही. आता मला सांगा, तिथं 300 रुपये रोज असेल, आता 1000 रुपये रोज मिळाला, 1500 रुपये. आता काय हरकत आहे मला चांगलं खायला? नाही महाराज, दुसऱ्या वर्षी दगडच हरपाला ते रजिस्टर ऑफिस. 5 एकर जमीन 3 वर्षात घेतली आणि विहीर पाडली. पाटलाला कळालं. पाटील म्हणले आपला दगड हरपू देऊ नका बरं का. नाही म्हणले पाटील. 7 वर्षात पुन्हा 10 एकर घेतली, पुन्हा पकडल्या गेले, जेलमध्ये गेले. लावलेलं गेले. जेलमध्ये गेल्यावर पाटील तिथं भेटायला गेले. म्हणले बाळा तुला म्हणलं गिट्टी समोर राहू दिली नाही गेली. अर्थ कळाला का? त्याचा आज जर आपल्या नजरेसमोर संतांचे वाक्य राहू द्या, नाम राहू द्या, का मरणाचं दुःख नाही होईल महाराज. माझा अनुभव सांगू तुम्हाला. कोरोना झालता, तसं बरेच जणांना माहिती आहे, तरी पण सांगतो. 17 स्कोर
नाही डॉक्टरच्या दवाखान्यात. आणि झालं काय की भरवसत नाही आपला. छोटी मशीन ऑक्सिजनची काढली, मोठी लावली. आश्चर्य वाटणार नामा शक्ती, माळ काही खाली पडू दिली नाही. तिथल्या सिस्टरनी म्हणित एवढी जपत असतात का माळ? नाही डॉक्टर म्हणले त्याला काहीच बोलू नका. आणि आता काय करायचं असतंय? आता काय करायचं असतंय? आपल्याला मरण दिसायला ना महाराज. आता नामच घ्यायचं असतं की दुसरं याला त्याला बोलायचं असतंय की घरच्याला बोलायचं असतंय. पण त्यावेळेस नाम येण्याकरता अगोदर पासून तयारी पाहिजे की त्यावेळेस होत असते. बुस लावून विहीर पाडावी की विहीर पाडून बुस लावावा? कसं कसं विहीर पाडून ऊस लावा, पाणी लागल्यावर लावा की कोरडी निघाल्यावर लावावा? तसं आत्तापासून तयारी पाहिजे महाराज. काय काय पाहिजे? आत्तापासून तयारी. आणि इकडे तरी जरी सोयाबीन कंबर इतकं दिसत असलं तर काय सांगा पुढे पाऊस काय करतय ते भरोसा आहे का? पण इकडचं माप नगदी आहे. इकडचं काहीच वाया जात नाही महाराज. अरे आरती केलेली वाया जात नाही, तीर्थ घेतलेलं वाया जात नाही, प्रसाद घेतलेला वाया जात नाही, तर नाम घेतलेलं कसं वाया जाईल? चला पुढे चिंतन काय चालले महाराज. म्हणून अट्टहास याचा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. आता कशात माझी आशा राहिली नाही आणि आहे त्यात आनंद अशा प्रकारचं भोग सांगितले मागं. तरी पण सांगतो, एवढा अट्टहास करून सुद्धा काही इच्छा असते. मारुतीराव महाराज कीर्तनात 2-3दा रडले. त्यांचा आमचा अत्यंत प्रेमाचा संबंध. थोडस आमचं आचरण त्यांना पटल्यामुळं चिंतने थोडस. तर मग महाराजाला प्रश्न केला, महाराज एवढी तुम्ही साधना करून रडायचं काय कारण आहे? अरे ते म्हणजे भीमाशंकर एकच इच्छा आहे, एक वारी करता करता तरी देह पडावा, नाही तर भजन करता करता तरी देह पडावा, नाही तर कीर्तन करता करता तरी देह पडावा. ही परमार्थ ही साधना केल्यामुळं की नाही, कशामुळं? साधना केल्यामुळं बरं का. म्हणून श्री संत तुकोबाराय आपला अनुभव सांगतात. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. काही हरकत नाही महाराज, तुमची कोणतीही इच्छा राहिली नाही, आपलं तेवढं होणार नाही, पण निदान देव आपल्या समोर येईल की नाही. आणि यांचं उदाहरण आपल्या समोर ठेवा. यांचं उदाहरण प्रपंचात राहून प्रपंच करून ती साधना केल्यानंतर कोणाला बोलायचीच इच्छा राहिली नाही, घरच्याला नाही, पाहुण्या रावल्याला नाही, आणि पुन्हा त्यांचा विषय देवच झाला. विषय तो त्यांचा, दुसरं काही बोलायचंच नाही. दवाखान्यात गेलं तरी तेच आणि इथं राहिलं तरी तेच. पण अट्टहास नामाचा करून बरं का. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. कहू महाराज असं तुमचं झालं, आम्हाला तर आश्चर्य वाटायले, पण तुम्हाला काय वाटलं? कवतूक झाले मलाच आश्चर्य वाटलं. काय वाटलं? एक जण आला भजन्या पाय पडला, ते गुरुजी म्हणले मलाच आश्चर्य वाटायले. म्हणलं काय वाटायले? एवढं भजन करून ती स्वप्नात यायला, किती आश्चर्याची गोष्ट. म्हणलं असं कसं म्हणायला? ते म्हणते जागर करताय का? ते म्हणलं हो हो,
मला याचं आश्चर्य वाटायले. त्याचं कारणही म्हणलं, तुम्ही देवाला मनात बसवलं नाही, तिला मनात बसवलं. आणि देव म्हणते फक्त मला मन द्या, बाकी काही देऊ. आपण म्हणतो तुम्ही शेप घ्या, पण मन मी तुम्हाला देत. देव तर म्हणजे मै येऊ म्हणा आदर्श मै बुद्धी. यांनी काय केलं, मनही देवाला दिलं आणि वाणी मनाला देवाला दिलं. कदाचित ऐकणारे म्हणतील सगळं झाल्यानंतर दिली, आमचं झालं नाही. कदाचित म्हणतील ना आमचं अजून झालं नाही, त्याचं सगळं झालं होतं, पण त्यांचं तेवढं आयुष्य होतं. आपलं असलच असं गॅरंटी आहे का? कशानं भंगूर नाही. सांगणाराचा की ऐकणाराचा की म्हणणाराचा, सगळ्याचा. लक्षात आलं का? सांगता येणार नाही. क्या जीवन की प्रक्रियास हातो मिल्या नाही तेरा घास. अर्थात कौतुक वाटे झाली या वेचाचे, असं संतानं सांगितलं. आणि मी त्याप्रमाणे नामाची साधना केली. आणि साधना केल्यानंतर माझं मला आश्चर्य वाटलं. काय आश्चर्य वाटलं महाराज, अनेक दुःखाचे प्रसंग आले, पण माझ्या हातून नाम चिंतन सुटलं नाही. अरे केवढे मोठे प्रसंग आले, कोणावर तुकोबार आहे आले नाही का? पण भक्ती कमी झाली का? वैराग्याला धक्का बसला का? हा, ज्ञानात नापास झाले का? ज्ञानात नापास न होणं म्हणजे हे सगळं जगत खोटं वाटणं, हे तुमच्या भाषेमध्ये. भक्तीत धक्का न बसणं म्हणजे कितीही दुःखाचे प्रसंग आले तर भगवंतावरचं प्रेम कमी न होणं. याला दुसरी गोष्ट, वैराग्याला धक्का बसला, जाई येतो माते न करी सयास आम्ही विष्णुदास तैसे. वैराग्याला धक्का बसला नाही. परमार्थ करू लागल्यावर गुरुजी म्हणायचे, मांजर घायाळ झालेल्या उंदराच्या मागं असते की पळणाऱ्या उंदराच्या मागं असते. कसं? घायाळ झालेल्या नाही, पळणाऱ्या. तसं परमार्थ कुर्लाली, कीर्तन कुर्लाली, भजन कुर्लाली, जप कुर्लाली, त्याच्या मागं माया उत्सुक धावती. त्याला इकडं आणण्याकरता. पण त्यावेळेस आपलं वैराग्य पाहिजे. आणि त्या वैराग्याची शक्ती येण्याकरता त्याला नामाची जोड पाहिजे. कशाची जोड पाहिजे महाराज? नामाची जोड पाहिजे. आणि ती जोड एवढी पाहिजे, विश्वासानं पाहिजे, प्रेमानं पाहिजे. चला पुढे. कौतुक वाटे झाली या वेचाची, नाम मंगळाचे तेने गुणे. इथं दोन सांगायचं तुक भरायला. नामासारखं मंगल काहीच नाही. सकल मंगलनी नाम आहे. आणि त्या नामाची आपण साधना करायची. नाम मंगळाचे तेने गुणे. नाम काय काय करतंय? नाम वैराग्य निर्माण करते. नाम भगवंताविषयी प्रेम निर्माण करते. नाम देवाची भेट करून देते. नाम संताची भेट करून देते. आणि नाम मरणाचं दुःख नाहीसं करते. एवढं कार्य करते. एवढी शक्ती कोण्याच साधनात नाही, कोण्यात नाही. काय नो हे केले का चिंतिता. पुढे नाम मंगळाचे तेने गुणे. काय हरकत नाही महाराज. असं तुम्ही नाम घेतल्यानंतर त्याचं फल तुम्हाला काय मिळालं? फल दोन प्रकारचे असतात महाराज. एक इथं राहणारं फल आणि बरोबर येणारं फल. बरोबर येणारं फल आणि दुसरं इथं राहणारं फल. प्रपंचातलं फल इथं राहतंय आणि परमार्थातलं बरोबर येतंय. साधा दृष्टांत आहे. महात्माला असं पारावर बसल्यानंतर महाराज जेवायला चला. जेवायला चालायला काय हरकत नाही म्हणले, पण आपण जन्मल्यापासून जे आजपर्यंत खोटं बोललो नाही त्याच्या तिथं घरी जेवायला जातो, दुसऱ्याच्या तिथं जात नाही. म्हणजे बाबा आपण कधी खोटं बोललो असो? सकाळपासून संध्याकाळ बसला तसाच उपास. इतक्यात आली एक सद्ग्रस्त.
नमस्कार केला हनुमंतरायला, म्हणजे चला जेवायला. यायला काही हरकत नाही, आपला नियम आहे. जन्मल्यापासून आत्तापर्यंत त्यांना खोटं बोलून त्याच्या इथे जेवायला. ते म्हणजे आपण खोटं बोलतच नाही. किती मुलं तुम्हाला? म्हणला एक. पत्न्या किती? एक. आणि पैसे किती? म्हणला फक्त 21,000. तिथं माणसं होते दुसरी. मग ऐकलं त्यांनी. आता याला पत्न्या 3 होत्या, मुलं 4 होती आणि 200 एकर जमीन होती. आता गेले महाराज जेवायला. सांगितलं महाराज सकाळपासून लवकर करा जेवायला. तितक्यात हे आले ना गावातले माणसं. ते म्हणजे महाराज हे तुम्हाला काय म्हणला? एक पत्नी 3 लग्न आम्ही स्वतः द्यायची लावली. आता आवडत गोष्ट. मुलं 4 आहेत आणि म्हणला 300 एकर जमीन आहे. ती किती संपत्ती? म्हणला 21,000. आली ती. आता त्याला माहित होती हे लोक काहीतरी महाराजाला बोलणार. गावातल्या गावात माहीतच असते. ते म्हणजे काय हरकत नाही. का म्हणले पाटील? बोला. खरं बोलणार 100%. खोटं निघालं तर शिक्षा. हे काय म्हणाले? ते काही म्हणतील. अहो महाराज खरंच आम्ही याचे 3 लग्न लावले. 3 पत्नी आत्ता घरात आहेत, 4 पोरं आहेत. महाराजाला राग आला. टपशी होते असं हातात पाणी घेतलं आणि मंत्र म्हणला. ते म्हणला पाटील जर खोटं निघालं तुमचं जळून भस्म होताल. ते म्हणला महाराज खरीच शक्ती असेल, मी खोटं बोललं असेल मरणाला भीत नाही म्हणला. पण जर मी नाही जळलं तर हेच पाणी यायच्या अंगावर टाका म्हणणार राजा. ते म्हणजे आम्हाला काय करायचं? बरं यायचं खोटं आहे का? खोटं नाही. 3 लग्न लावले. दुसरा दृष्टांत सांगतो. संपले कीर्तन. एवढे दुर्वासऋषीनं अन्न खाल्लं की नाही? निरारी मुनी यमुना मायनं वाट दिली की नाही? आणि त्या गवळीने म्हणले आम्हीच आणलं की रे एवढं. बरं त्याचं खोटं म्हणत यमुना मायनं वाट दिली ना. खोटं कसं म्हणता येईल? पुढे ते म्हणले अवघडच गोष्ट झाली. आणि महाराज म्हणले टाका माझ्या अंगावर, अगोदर माझ्या टाका. आणि त्या मी जर नाही जळालो भस्म झालो तर मग ते यायच्या हे करा. पण महाराज म्हणले एवढ्या येणं बोलायला याचं आपण विचारूत की त्याला काय होते? ते म्हणले बाबा तुमचे 3 लग्न झाले की नाही? म्हणला 3 लग्न झालेत पण एकच पातिव्रत्य धर्माप्रमाणे पत्नी वागणारी आहे, देवदेव करणारी आहे. काय हरकत? 4 मुलं आहेत की नाही? प्रपंचातले 4 मुलं आहेत. एकच परमार्थ महात्म्याची सेवा करणार आहे. आणि आजपर्यंत परमार्थात माझी 21,000च पडले, तेच माझ्याबरोबर येणार आहे. त्याचं खोटं आहे का? त्यात टाळ्या वाजूच नका, दुरुस्त व्हा. हा हे टाळ्या तिकडं असतात. आता टाळ्या वाजवायची वेळ येणार आहे. हा इथं आपण सुधारायचंय. काय करायचंय? आपण सुधारायचंय. महाराज केवढी मोठी साधना केली, ही बरोबर गेली की बाकीचा पसारा बरोबर गेला? काही गेलं नाही महाराज. पण त्यांनी साधना केलेली मुलाच्या कामाला येणार. ही संपत्ती इथंच राहील, त्यांच्या कामाची नाही. पण त्यांनी केलेली साधना मात्र मुलाच्या कामाला येणारे, घरच्याच्या कामाला येणारे, ते पुण्य त्यांना धोक्यापासून तारणार आहे. लक्षात ठेवा. आपलं चिंतन काय चाललंय म्हणतं श्री संतपारायण म्हणतात, अशा प्रकारचं म्हणतात. तुम्ही फल मिळालं ना, फल 2 सांगितले. एक बरोबर येणारं फल आणि एक इथं राहणारं फल. इथं राहणारं फल म्हणजे माई काही नाशवाद आणि बरोबर येणारं फल अविनाशी अशा प्रकारचं आहे. महाराज तुम्ही एवढा अट्टहास केला, एवढी तुम्ही साधना केली, तुमच्या पदरात काय पडलं हो? असं यदा कदाचित श्री संतबरला विचारलं असेल त्यावेळी त्याचं उत्तर अभंगाचे शेवट. तुका म्हणे मुक्ती परिमिली नोवली, तुका म्हणे मुक्ती परिमिली नोवली, मने
परनिली नवरी एवढा अट्टहास केला, त्याचं फल मला मुक्ती मिळाली. मुक्ती वेगळी, नुक्ती वेगळी. नुक्ती हा रसविषय आहे आणि मुक्ती म्हणजे जन्म मरणाची निवृत्ती आहे. का म्हणे मुक्ती परनिली नवरी. नाहीच कळालं तर तुम्हाला दुःख पाहिजे की सुख पाहिजे? आज काय बोलतं मला, सुखच पाहिजे. सुख पाहिजे की दुःख मिश्रित पाहिजे की दुःख रहित पाहिजे? दुःख रहित असं सुख अशा प्रकारचं पाहिजे. विस्तार करायचं नाही. तर का म्हणजे मुक्ती परनिली नवरी. काहू म्हणले महाराज मुक्ती कोणती मिळाली? प्रश्न. मुक्ती ती मिळाली यात वाद नाही, पण मुक्ती कोणती मिळाली? मुक्तीचे 4 प्रकार आहे. तेने मुक्ती चारी, देवाचे द्वारी उभा क्षण भरीत तेने मुक्तीचारी. त्यांना कोणती मुक्ती मिळाली? ज्यांनी नामरूपी साधना केली आणि आपल्याला करायची. मुक्तीचे 4 प्रकार आहेत. सलोकता म्हणजे त्या देवलोकात जाणे, समीपता देवाजवळ जाणे, स्वरूपता देवासारखं रूप मिळणे, आणि सायुज्य मुक्ती म्हणजे भगवंत रूप होणे. आणि याच्यातली तुम्हाला कोणती आवडती? म्हणजे आम्हाला कोणतीच आवडत नाही. याच्यात नाही आवडते, पण त्याला मुक्ती म्हणा हे तुम्हाला माहित नाही. चला ह्या 4 मुक्ती प्रत्येकाला प्रमाण आहेत, पण सांगायचे नाहीत. का हो महाराज, पण तुम्हाला कोणती मुक्ती मिळाली सांगा. असं यदा कदाचित तुकाराला विचारलं असेल, पण मला मुक्ती मिळाली नाही असं नाही, पण कोणती मिळाली? जीवनमुक्ती मिळाली. मग जीवनमुक्ती कोणाला म्हणतात? आयुष्य अज्ञान देव भेटणे आणि प्रारब्ध शिल्लक राहणे आणि त्या भेटीचा आनंद सगळ्याला देणे, आपणही त्या आनंदात राहणे. असं कशाहून म्हणायले? श्री म्हणतात आता दिवसचारी खेळी मी. आता दिवसचारी खेळी म्हणजे मुक्ती मिळाल्याबरोबर गेले नाही, उलट त्या 3 मुक्त्या देह पडल्यावर मिळतात. देवलोकाला जायचं म्हणजे इथं राहत आहे का? देवाजवळ जायचं म्हणजे इथं राहत आहे का? नाही. आणि देवरू झालं म्हणजे इथं राहत आहे का? नाही. पण तुकाराम काय म्हणले? आता दिवसचारी खेळी मिळी म्हणजे कोणती मुक्ती? जीवनमुक्ती. परमार्थ संपत आहे आणि आयुष्य शिल्लक राहते, आणि त्यावेळी जे अशा प्रकार म्हणतात त्याला जीवनमुक्त म्हणतात. महाराज कशाने मिळाली? यासाठी केला होता अट्टहास. आणि शेवटचा दिस गुढ व्हावा विठोबा. श्री हरिभक्त भगवान महाराज वाकीकर यांची साथ करते भगवान महाराज मालेगावकर. केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता. शेवटी
कासाठी केला होता अट्टास शेवटाचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली आधावा तृष्णेची या कौतुक वाटी झाली आवेशाची नाममंगळाचे तिन्ही गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली आधावा तृष्णेची या तो कामने मुक्ती परनिली नोवरी आणि आता दिवस चारी खेळी मिळी म्हणजे आनंद. आता ते आनंद जातच नसते महाराज. उदाहरणार्थ ही ज्यांनी साधना केली यांनी केलेली मी तुम्हाला सांगितली. याच्यावर श्री संत मोतीराम महाराजांना साधना केली नामचिंतनाची. देह ठेवते वेळी सुद्धा सगळ्याला आनंद. देह ठेवल्यानंतर आनंद नाही या आनंदाशी जोडा. मारुतीराम महाराजांनी ही साधना केली होते तोपर्यंत सुद्धा आनंद. देह ठेवल्यानंतर आनंद. वाळवंटाला समाधीचं दर्शन घेते वेळी सुद्धा वाळवंटाला समाधी आनंद. कांबाबरोबर कारभारी ही साधना केली नामचिंतनाची. काय केले? नामचिंतनाची साधना केली. सतत नामचिंतन केलं. त्यांच्यामध्ये एक प्रकारची शक्तीही निर्माण झाली आणि त्या शक्तीचा उपयोग तुम्हाला मला सुधारण्याकरता त्यांनी केला. पण आताही आनंद देतात. काय देतात? आणि ही साधना सगळ्याला करता येते. पण एवढीच विनंती की आपण साधना सुरुवात करावी. की ऐकलेलं बरं की केलेलं बरं की सांगितलेलं बरं. मी तुम्हाला करा म्हणालो, मी सुद्धा साधना सुरुवात करणार. किती 7 कोटी जपाची साधना सुरुवात करणार. हे सांगू नये पण हे कसे करता सांगायचंय. याच्यातले काही जण लागले कामाला तर बरं होईल आणि हेच आपल्या कामाचं आहे. नाही तर मग बाकी का बांधून या देती यमाची यातीन काढून या घेती भूषणी. याचं फल काय? अंतकाळ डोळ्यात दिवस बोलले. याचं फल काय? ते भगवंत स्वरूप आहे. संपलं कीर्तन बरं का. त्यांनी साधना सांगितली केली, तुम्ही ऐकली आणि मीही सांगितली. आपण दोघांनी साधना करायला सुरुवात करू. म्हणजे दररोज किती करायचा? आपल्याला जसा वेळ मिळेल तसा करा. आम्ही इतकीच करा तुम्हाला म्हणणार नाही. पण 1 तास जरी याच्यातला द्याला दररोज 1 तास. किती? 24 तासातला 1 तास तरी तुमची साधना पूर्ण होऊ शकते. लक्षात आलं का? आणि कोणाला करता येणार नाही? सगळ्यालाच करता येईल. त्याला श्रीमंत पाहिजे की गरीब पाहिजे? फक्त त्याला बोलता आलं पाहिजे, वाच्य पाहिजे, एवढंच बरं का. अर्थात त्यांच्या प्रेरणेमुळं ही साधना जर आपण केली तर निश्चित अंतकाळाच्या वेळेला आपल्याला अशा प्रकारचं भगवंत समोर येतील आणि जन्म मरणाची निवृत्ती होईल. हे त्यांच्या कोण आपण अशा बरोबर साधना केली म्हणून ती प्रेरणा घेऊन आपण साधनेला सुरुवात करावी. हेच सगळ्याला अशा प्रकारची विनंती. आता दुसरी गोष्ट, असं सांगितलेलं बरं की ऐकलेलं बरं की पाया पडून महाराजाला दिलेलं बरं? कसं? हे जे लोक पाया पडतात की नाही ते म्हणतात महाराज हे तुमचं तुम्हाला, आम्ही जशी आले तशीच जातो. त्याच्याकरता तुम्ही कोणीच पाया पडू नका, मी तुमच्या पाया पडतो बरं का. आणि साधण्याला साधना करण्याकरता सुरुवात करा. दुसरं, त्यांच्या मुलांना आदिष्ट देऊ शकत नाही, उपदिष्ट करू शकत नाही, पण वारी करा. एखादी तरी एकानं आषाढी करा, दुसरीकेनं कार्तिकी करा. ज्ञानेश्वरी वाचण्याचा प्रयत्न करा. 5 मिनिटं ज्ञानेश्वरी, 5 मिनिटं गाथं वाचण्याचा प्रयत्न करा. कारण त्यांचा आमचा आत्ताच परिचय आहे. त्यांचा तिथंच परिचय झाला आली त्यावेळेस बरं का. आणि ती हळूहळू त्या साधनेला सुरुवात केली तर बरं होईल. आपण फक्त विनंती करायचं, आपलं काम. झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करून इथंच पुण्यराम करू. कोणीही दर्शन घेऊ नका. ज्ञानेश्वर जय
न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावेत मते विनमितसे बालक बोबडा बोली कावा कोडावे चुका पावली ते तुझ करुणी मावरी तुझी जीवी ते वेट मा संता झापडी हो कैशनी तरी अम्हावरी हो या बहुआळू क्या ज्या हो म्हणून सलगी करीत सेवा समाप्त आहे. हा शेवटपर्यंत जो आनंद झाला तो नामचिंतनाचा आहे महाराज. नाही तर हेच भजनी असतात वाजवणार असतात पण रंगच चढत नाही. काय चढत नाही. हां हां असंच कीर्तनाला बोलवणं माझी इच्छा नव्हती कारण सहसा गोड जेवणाच्या कीर्तनाला जायचं म्हणजे अवघड राहते. निकच काय अवघड राहते. एक तर गळ्यात माळ नसते एखाद्याच्या आणि पेता पेता गेलेला असते लई अवघड राहते. याच्यासारखे महाराज आले आणि ते म्हणले गुरुजी कीर्तनाला तुम्ही तारीख घ्या. म्हणलं बाबा वारकरी म्हणले नाही माळकरी सुद्धा नाही. म्हणलं कसं काय तारीख. म्हणले ते पाटील म्हणले की कसे करून तारीख आला. पण म्हणलं काय हरकत नाही तुमच्याकरता देतो. दिली तारीख. न्यायला आल्यानंतर त्याच्यात बॉक्स पुन्हा अवघड गोष्ट खरा हसण्याकरता म्हणून सांगितलं मला प्रसंग हे तेव्हा वाटलं मला कीर्तन करता आलं नसतं बरं झालं असतं. बरं त्यावेळेस आम्ही शाळेत होतो
अध्यक्षाकडे गेली. तरी मी म्हणलं बाबा सही केली जाता येत नाही, अध्यक्षाकडून सही आणली, आता नाही म्हणता येते, पण इच्छा कुठे. आश्चर्य वाटेल महाराज तुम्हाला. कशाचं आश्चर्य वाटेल. 2 किलोमीटर गेले की एक चक्का पंक्चर झाला, त्यानं स्टेपनी बसवली. पुन्हा 2 किलोमीटर गेले की दुसरा चक्का पंक्चर झाला. आता आणि अंतर फक्त नाव सांगत नाही, तुमचे पाहुणे निघतील 15 किलोमीटर होत, नाही जाऊ शकलो आपण. मला आनंद झाला. पण तिथं भजनाला रंग चढवणं तेच भजने म्हणून लागले. किती म्हणायलो आम्ही. हे चिंतन आहे बरं का, लक्षात ठेवा. हे साधनेचा परिणाम लक्षात ठेवा. त्यांनी साधना केली रंगभरे कीर्तनात, प्रेमी हरिदासनात, तेथे असे देवभा जैशी समचरणाची शोभा. हे साधनेचं फल. अशी साधना आपण करावी हे सगळ्याला शपथ विनंती. बोलण्याच्या गतून एखाद्या वेळाकडे शब्द गेला असेल त्याच्याबद्दल क्षमा असू द्या. कदाचित एखाद्या ठिकाणी विषांत झाला असेल तर त्याच्याबद्दल क्षमा असू द्या. घाई असल्यामुळे सगळ्या भजनाला चाली देता आली नाही, त्याच्याबद्दल काय असू द्या, क्षमा असू द्या. झालेली सेवा माऊलीची चरणी अर्पण करून इथंच पुण्यराम देऊ. विठ्ठल